सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला तर एकीची प्रकृती गंभीर आहे आणि या मृत्यूला कारक ठरलंय ते दूषित पाणी। या दूषित पाण्यानेच मुलींचा मृत्यू झालाय असा आरोप नातेवाईकांनी स्थानिकांनी केलाय। मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत हा प्रकार घडलाय। ही धक्कादायक घटना घडली आहे। भाग्यश्री मेहत्रे आणि जिया मेहत्रे अशा या 2 16 वर्षाच्या मुलींचा मृत्यू झालाय तर जयश्री मेहत्रे या 18 वर्षीय मुलीची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। स्थानिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। सोलापुरातील जगजीवनराम झोपडपट्टीमधील 2 मुलींचा मृत्यू हा दूषित पाण्यामुळे झाल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अवघ्या काहीच वेळामध्ये या मृत मुलीची अंत्ययात्रा जी आहे ती या ठिकाणाहून निघणार आहे आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी जगजीवनराम झोपडपट्टीच्या बाहेर हे जे स्थानिक नागरिक आहेत या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ते आंदोलन या ठिकाणी करत आहेत। खरं तर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आताच पीडित कुटुंबाला भेट देऊन या ठिकाणी त्या गेलेले आहेत। आपल्या सोबत काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। 18 वर्षाची मुलगी आज गंभीर अवस्थेत आहे। त्यांच्या आई वडिलांवर आज काय अवस्था असेल हे आपण समजू शकतो। जोपर्यंत पीडित परिवाराला न्याय मिळणार नाही आणि ह्या सगळ्या घटनेला जे जबाबदार अधिकारी आहेत, ज्यांनी दूषित पाणी पुरवठ्याला जबाबदार आहेत, त्यांना शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। कॅमेरामन तौसिफ शेखचा विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनीही इथं भेट दिली आणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। जिकडे 14-13 वर्षाच्या मुलांचा मृत्यू होतोय घाण पाण्यामुळे, कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का मला सांगा सत्तेत राहण्याची? जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही, वारंवार सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झालाय बोलून ह्या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत, हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय। लवकरात लवकर चांगलं पाणी प्यायला येईल असं पाणी सोलापूरला सप्लाय झाला पाहिजे। गरमी उन्हाळा आहे, सोलापुरात पाऊस उशिरा होतो, पाण्याचं नियोजन झालं पाहिजे। दर 2 दिवसात लोकांना पाणी मिळावं।